नमस्कार मंडळी, तू रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सांगितल्याप्रमाणे ईश्वरी ही सर्व दागिने घालून तयार होऊन आरतीसाठी खाली आलेली असते. तेव्हा ती अतिशय सुंदर दिसत असते आणि त्याच वेळेस अंजली ही ईश्वरीला बोलते की तू तर खूपच सुंदर दिसत आहेस, अगदी आमच्या आईची आठवण झाली. आणि तेव्हा अर्णव देखील अतिशय आनंदी झालेला असतो. त्यानंतर आपण पाहतो दिव्याची आरती सुरू होते आणि त्याच वेळेस अंजली ही ईश्वरीला बोलते, तू आता अर्णवच्या उजव्या साईडला उभी राहा व त्याच्या हातावर हात दे. आणि ईश्वरी देखील उजव्या साईडला उभी राहते जाते. त्याच वेळेस त्या ठिकाणी लावण्या येते व ती अर्णवच्या आरती करणाऱ्या हाताला हात लावत असते. आणि तेव्हा सर्वजण हे आश्चर्यचकित होऊन लावण्याकडे पाहू लागतात आणि लावण्या बोलते, आज अर्णवबरोबर आरती मी करणार आहे. आणि त्याच वेळेस अंजली तिच्यावर ओरडून बोलते, लावण्या तुला माहिती नाही काय, आजची आरती ही जोडप्याने करायची असते. आणि अर्णव हा पुढे बोलतो की आणि आता तुला हे देखील माहिती असेल की मी सिंदूर ही आता माझी बायको आहे. आणि आपला हात लावण्याच्या हातावरून काढून घेतो. आणि तेव्हा आजी ही पाठीमागून आवाज देते, आजची दिव्याची आरती करण्यासाठी मीच लावण्याला खास बोलवून घेतलेला आहे. आणि थांबा सर्वांना मात्र खूप मोठा धक्का बसतो. तर ईश्वरीला मात्र अतिशय दुःख होतं. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये आजच्या घरामध्ये ईश्वरीला तिचा सन्मान मिळणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. तू रे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.